हाय माय ब्युटिफुल फ्रेंड, कशा आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. ईश्वर चरणी माय हिलिंग सेंटर कडून हीच आपल्यासाठी प्रार्थना आहे. माय हिलिंग सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण 2025 या वर्षीचं राशी भविष्य घेऊन आलेलो आहोत. तर या आजची जी आपली राशी आहे ही कन्या राशी आहे. टॅरो कार्डला आपण विचारणार आहोत की कन्या राशीचे जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी हे जे नवीन वर्ष जे येणार आहे आपल्यासाठी कसं असणार आहे, सामाजिक जीवन आपलं कसं असणार आहे, आर्थिक आपली उन्नती कशा पद्धतीची असणार आहे, आपलं वैवाहिक जीवन कशा पद्धतीचं असणार आहे, आपलं शैक्षणिक अ, काय असणार आहे, ती एनर्जी आपली काय असणार आहे, शिवाय आपलं आरोग्य काय असणार आहे, शिवाय आपल्याला बरेच ह्याच्यामध्ये आणखी पण खूप सारे कार्ड आपल्याला आन्सर द्यायचा प्रयत्न करत राहणार आहे. ज्या पण प्रमाणे आपल्याकडे एनर्जी निघून येत राहतील ते आपण इथं रीड करायचा प्रयत्न करणार आहोत. तर कन्या राशी जे माझे आहेत हे व्ह्युअर जे आहेत 2025 यांचं जे चालू वर्षाचं आगमन व्हायला लागलेलं आहे, कसं असणार आहे माझ्या कन्या राशीच्या व्ह्युअरसाठी आपण टॅरोटला डायरेक्ट प्रश्न करीत आहोत. प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा, कारण तुमची कनेक्टिव्हिटी सुद्धा इथे फार इम्पॉर्टंट रोल इथं प्ले करत असते. चला तर कन्या राशीचे जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी जे येणारं नवीन वर्ष चालू होणार आहे, काय काय त्यांच्या जीवनामध्ये घडामोडी घेऊन आलेल्या आहे. थँक्यू एंजल्स, थँक्यू युनिव्हर्सल. पहिलंच आपलं कार्ड आलेलं आहे टेम्परन्सची एनर्जी निघून आलेली. पुढची आपली एनर्जी आलेली आहे नाईट ऑफ पेंटिकल, हँग्ड मॅन, नाइन ऑफ सोर्ड्स, टेन ऑफ वॅन्ड्स, स्ट्रेंथ, किंग ऑफ कप्स, पेज ऑफ कप्स, द हेरोफेंट आणि लास्टचं आपलं कार्ड आहे एस ऑफ पेंटिकल्स. बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आहे थ्री ऑफ वॅन्ड्स. हा, तर माझ्या कन्या राशीचे जे व्ह्युअर्स आहेत यांच्यासाठी जी आपली इथे कार्ड सगळे निघालेले आहेत, इथं आपल्याला पहिली तर मला जी एनर्जी निघून यायला लागलेली आहे टेम्परन्सची एनर्जी निघून आलेली आहे. टेम्परन्स याचा अर्थ असा होतो की बराच वेळेला आपल्या आरोग्याविषयी ज्या तक्रारी आहेत त्या साधारणपणे तुमच्या ज्या चालू होत्या ते कुठे रिकव्हरी थोडंफार होत असतील, पुन्हा त्या चालू होत असतील, पुन्हा ते प्रॉब्लेम येत असतील. हे तुमचं गेल्या 2-3 वर्षापासून कुठे ना कुठे तर चालू आहे, हे आपल्याला टेम्परन्सची एनर्जी सांगायला लागली. आरोग्यविषयक मी पहिल्यांदा बोलत आहे. तर इथं आपल्याला हे सांगितलेलं आहे की जे पण आपलं मेडिसिन आहे ते मेडिसिन जे आहे आता बरोबर व्यवस्थित लागू पडायला आलेलं आहे, त्याची रिकव्हरी खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागलेली आहे, फास्ट इम्प्रूव्हमेंट आपल्या हेल्थमध्ये व्हायला लागलेली आहे. पण तरी पण यावर्षी जे तुम्हाला आरोग्यदायी ज्या काही तक्रारी आहेत त्याच्याकडे इग्नोर करून आपल्याला नाही चालणार आहे, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. त्यासाठी ज्या पण काही गोष्टी आपल्याला हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी ज्या कराव्या लागतात, मग डाएट असेल, एक्सरसाइज असतील, योगा असेल, प्राणायाम असेल, मेडिटेशन असेल, जिम असेल, काहीही तुम्ही जे काही करू शकता ते करून स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवायचा प्रयत्न करा, स्वतःला बूस्ट करायचा प्रयत्न करा. यावर्षी मला साधारणपणे हे दिसायला आलेलं आहे की थोडीफार आपल्या आरोग्याच्या ज्या आहेत तिथं तक्रारी आपल्याला निघताना दिसत आहेत. आणि याचं कारण पर्टिक्युलर जे आहे ते मला हे दिसायला आलेलं आहे की 10 ऑफ वॅन्ड्स आणि 9 ऑफ सॉर्ड्स. हा काही तुमचा क्रॉनिक आजार वगैरे दिसत नाहीये. तर हे जे 10 ऑफ वॅन्डचं एनर्जी आपल्याला बोलायला लागलेली आहे की जे कामाचं प्रेशर असेल किंवा जे तुम्ही टार्गेट केलेले आहेत किंवा जे प्लॅनिंग केलेले आहेत, मग ते भले तुमचे बिझनेसमध्ये असतील, जॉबमध्ये असतील, इव्हन तो स्टुडंट असतील तर एज्युकेशन रिलेटेड असतील, हे जे अति प्रेशर घेणं जे चाललेलं आहे याच्यानं जे आहे आपल्याला
सोल माइंड बॉडी याची जी अलाइनमेंट आहे ती अलाइनमेंट जी आहे आपली डिस्टर्ब फार झालेली आहे. इथे हे पण आपल्याला कार्ड सांगायला प्रयत्न करायला आलेला आहे की आपल्याला हिलिंगची अतिशय जरूरत आहे. जर शक्य झालं तर आपण हिलिंग सुद्धा घेऊ शकतो. हिलिंग आपली खूप छान पद्धतीनं रिकव्हरी होईल, इम्प्रूव्हमेंट होतील. मेंटली स्ट्रेस पण इथं आपल्याला दिसायला आलेला आहे. त्याच्यातून एक अँझायटीचा जो प्रकार आहे तो पण इथे आपल्याला यावर्षी साधारणपणे याची आपल्याला प्रिकॉशन घ्यायची आहे. जेणेकरून आपल्याला हे जे आहे यावर्षी याचं आपल्याला आपल्या लाईफमध्ये ह्या दोन्ही पण गोष्टीचं जे आहे आव्हान होऊ द्यायचं नाही. एक तर हे प्रेशर आहे, अति प्रेशर, आणि हे दुसरं आहे प्रेशरमुळे आलेली जी अँझायटी आहे, जी चिंता आहे, जी उद्विग्नता आहे, जो मानसिक ताण तणाव आहे आणि याच्यातून होणारा जो शरीरावर जो होणारा परिणाम आहे. तर यासाठी आपल्याला कार्ड जे आहे ते ही सांगायला आलेलं आहे की यावर्षी आपल्याला आरोग्याच्या दृष्टीनं खूप सारी काळजी घ्यायची आहे. आणि मेंटली प्रेशर आणि फिजिकली प्रेशर हे दोन्ही पण गोष्टी जितकं आपल्या आपण जेवढं करू शकतो तेवढ्याच पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. ओव्हर तुम्ही करायला गेला तर इथं डायरेक्टली जो आहे आपल्या फिजिकली हेल्थवर याचा सगळा परिणाम होणार आहे. तर साधारणपणे आरोग्याविषयी आहे ते आपल्याला या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला जर पुढे आपण गेला तर यावर्षी खूप छान पद्धतीनं तुमच्या एक आरोग्य चांगलं तुम्हाला राहणार आहे. दुसरी आपल्याला इथे गोष्ट बघायची आहे की ज्यांचा पण एक मनी रिलेटेड काही गोष्टी चाललेल्या आहेत, फायनान्शियल आपण एनर्जी बघायला आलेला आहे. तर इथं एस ऑफ पेंटिकलची एनर्जी निघून आलेली आहे, जे की सांगायला आलेलं आहे युनिव्हर्सल की आपल्याला खूप साऱ्या ब्लेसेस द्यायला आलेले आहेत. जे पण तुमचे ड्रीम्स आहेत ते कुठे ना कुठे फुलफिल होतेल्याच्या मार्गावर आपल्याला दिसायला आलेला आहे. इथं फायनान्स जो आहे यावर्षी कुठून ना कुठून तर तुमच्याकडे मनी जे आहे हा अट्रॅक्ट होत राहणार आहे. तुम्ही ज्याप्रमाणे पण त्याची जी पेरणी मशागत जे करून ठेवलेली होती आणि ज्या पण काही गोष्टी तुम्ही त्या अर्निंगच्या ग्रोथच्या संदर्भात ज्या करून ठेवलेल्या होत्या, तर त्याचं जे आहे यावर्षी आपल्याला इथे फळ मिळण्याच्या दृष्टिकोनातून इथं खूप चांगली आहे आशादायक असं हे कार्ड आलेलं आहे. अतिशय स्ट्रॉंग मनी रिलेटेड कार्ड निघून आलेले आहे. धनचिंता जवळजवळ आपली कमी होण्याच्या मार्गावर आहे. इवन दो आपल्याला जर लोन जर भागवायचं असेल तर हे इथे लोन क्लोज करण्यासाठी ते या पैशाची मदत होऊ शकते. शिवाय जर आपल्याला नवीन लोन आपल्या कोणत्या कारणासाठी काढायचं असेल तर इथं आपल्याला तिकडून पण आपल्याला लोन मिळू शकतं. कुणाकडे जर आपला पैसा अडकलेला असेल, कुणाला तुम्ही हँड लोनच्या स्वरूपामध्ये काही पैसे दिलेले असतील तर ते पण आपली इतर रिकव्हरी होण्याच्या मार्गावर आपल्याला दिसत आहे. ते एकंदरीत बघता हे येणारं जे वर्ष आहे 2025 या वर्षीचं आपली एकंदरीत फायनान्स एनर्जी जी आहे खूप पॉझिटिव्ह पद्धतीनं इथे निघून आलेली आहे. दुसरा आपला पुढचा प्रश्न आहे की फॅमिली लाईफ आणि जे पण इच्छुक आहेत, विवाहासाठी जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आपण विचारत आहोत इथं. तर इथं फॅमिली लाईफ जे आहे अतिशय छान पद्धतीनं आपलं हजबंड वाईफ मुलांचं बॉन्डिंग खूप छान पद्धतीनं होणार आहे. मुलांच्याकडनं खूप खूप चांगल्या खुशखबरी आपल्याला मिळू शकतात. मुलांचं भवितव्य, मुलांचं शैक्षणिक वर्ष यावर्षी याचे रिझल्ट जे आहेत खूप छान पद्धतीनं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. शिवाय हजबंड वाईफ मध्ये जो आहे एक एक प्रेमाचं एक छान पद्धतीचं इथं आपल्याला बॉन्डिंग होताना दिसत आहे. जे पण काही गेले शिकवे होते, जे काही आपले प्रॉब्लेम होतील फॅमिली लाईफ मध्ये, जे काही डिस्प्यूट वगैरे होतील तर त्याचंही प्रमाण इथं आपल्याला कमी होताना दिसत आहे. एकंदरीत बघता जी फॅमिली एनर्जी बघता, वैवाहिक जीवन बघता तर इथं आपल्यासाठी येणारं वर्ष खूप छान पद्धतीनं असणार आहे. शिवाय जे विवाहासाठी इच्छुक आहेत या लोकांसाठी सुद्धा यावर्षी आपलं जे आहे लग्न होण्याची इथं खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आपल्याला दिसायला लागलेले आहेत. आणखीन एक गोष्ट इथं आपल्याला ही दिसून यायला लागली हेरोफेंटच्या एनर्जीतून, जर आपण काउन्सिलर असाल, डॉक्टर असाल, वकील असाल किंवा लॉयर असाल किंवा सीए असाल तर या या याच्यामध्ये जर तुमचं प्रोफेशन असेल आणि तुम्ही याच्यामध्ये वर्क करत असाल तर यावर्षी आपल्याकडं कामाचा प्रचंड असं तुमच्याकडं तो ओघ येणार आहे. इथे आपल्याला सवड पण असणार नाही. अशा पद्धतीनं यावर्षीची तुमची कामाची जी एनर्जी आहे एकदम हाय लेवलची अशी दाखवायला लागलेली आहे. शिवाय लोक जे आहे तिथे आपल्याकडे खूप अट्रॅक्ट होतील, आपल्याकडे सल्ला विचारायला येतील, आपला ऍडवाइस घ्यायला येतील. आपल्या अडवायचा या सगळ्या लोकांना खूप छान पद्धतीने इथं उपयोग होणार आहे. त्यामुळे आपल्याला इथं नेम फेम या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये इकडे आकर्षित व्हायला लागलेल्या आहेत. पुन्हा इथं आपल्याकडे पेज ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. खूप साऱ्या अशा पद्धतीचे आपल्याकडे ऑफर येत राहतील. मग काही
शैक्षणिक याच्यातले स्टुडंट असतील किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची काही तयारी करणार असतील किंवा जे स्वतःचे काही एक स्वतःची क्रिएटिव्हिटी आहे, काहीतरी एक नवीन बिझनेस अशा पद्धतीनं काढायला आलेले आहे. तर इथं या साऱ्या लोकांना जे आहे ना, एक खूप छान छान पद्धतीच्या इथं आपल्याला ऑफर येताना दिसत दिसत आहेत. दुसरी इथं आपल्याकडं आणखी एक महत्वाची गोष्ट निघून आलेली आहे, हँगडमॅनची एनर्जी निघून आलेली आहे. हँगडमॅनची एनर्जी हे शक्यतो हे जे कार्ड आहे, तुम्ही जे पण काम हातामध्ये घेताना त्याला थोडासा डिले होतो, विलंब होतो, काम वेळेवर होत नाही, मनस्तापाच्या खूप साऱ्या अशा गोष्टी आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होत राहतात, येत राहतात. त्यामुळं आपला कॉन्फिडन्स लेव्हल जो आहे खूप साऱ्या पद्धतीनं डाऊनला यायला चालू होतो. तर इथं थोडाफार विलंब होऊ शकतो, म्हणजे काम तुमचं जे आहे ते पोस्टपोन होऊ शकतं, पण तुमचं काम होणारच नाही अशा गोष्टी इथं होताना दिसत नाही. तुमचं काम सक्सेसफुली होईल, पण त्या गोष्टीला थोडासा विलंब होत राहील. तर तुम्हाला नर्वस व्हायचं, नाराज व्हायचं, कॉन्फिडन्स घालवायचं पण इथं आपल्याला आवश्यकता वाटत नाहीये. तर इथं आपल्याला जी हँगडमॅनची एनर्जी सांगितलेली आहे ती ही सांगितलेली आहे. हँगडमॅन दुसऱ्या पद्धतीने आपल्याला हे पण सांगायला आलेलं आहे की आपली जी आहे स्पिरिच्युअल ग्रोथ इथं खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्रॉंगली इथं होताना दिसत आहे. जे काही लोक आध्यात्मिक मार्गानं जर जायचं ते चाललेलं आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांना असे काही इंट्युशन यायला लागलेले आहेत, तर इथं असे काही दैविक चमत्कार कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. इव्हन दो ज्या लोकांना आपण इथं देवदर्शनासाठी त्यांनी काही प्लॅन करत असतील आणि त्यांना जायचं असेल, तर इथं हा जो आहे इथं हा प्रसंग बनून यायला लागलेला आहे. इथं आपल्याला आणखी एक कार्ड आलेला आहे की किंग ऑफ कप्सची एनर्जी निघून आलेली आहे. साधारणपणे सांगायला आलेलं आहे की जी पण आपली काय अथॉरिटी पॉवर जी आहे ती आपली तशीच अबाधित राहणार आहे. त्याच्यामध्ये आणखी ग्रोथ होत राहणार आहे. राजकारणी लोकांचा आपल्याला खूप सारा एक सपोर्ट मिळत राहणार आहे. त्यांच्या पाठीमागे आपली जी पण काही कामं आहेत ती खूप चांगल्या पद्धतीने आपली पुढे जाणार आहेत. जिथे पण कुठे डिस्टर्बन्स बॅरियर तयार होतील, तर काही लोक आपल्या लाईफमध्ये गॉडफादरच्या भूमिकेमध्ये येऊन आपल्याला ह्या समस्येतून विवंचनेतून बाहेर काढतील आणि तुमची जी कामं जी अडकत होती, प्रलंबित होत होती, विलंब होत होता त्याला, तर ही कामं ह्या लोकांच्या मदतीतून जे आहे आपलं काम पुढे सरकणार आहे. आणखीन एक इथे आपल्या एनर्जी आहे, स्ट्रेंथची एनर्जी निघून आलेला आहे. हे सांगायला आलेलं आहे की थोडासा आपल्याला विश्वास राखायचा आहे, थोडंसं आपल्याला धैर्य राखायचं आहे. आपलं मनोबल इथं बरंच कमी होऊ शकतं. जे पण तुम्ही टार्गेट ठेवलेले ते टार्गेटनुसार तुमची कामं होत नाहीत, मग ते कुठल्याही फील्डमध्ये असेल, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, फायनान्शियल, ऑल ओव्हर सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं, तर आपल्याला इथं हे दिसून यायला लागलेलं आहे की प्रलंब नक्कीच होईल, पण आत्मविश्वास कमी न करता पॉझिटिव्ह वेनं जर तुम्ही पुढे सरकत राहिला, तर इथे आपल्याला ही बरीच कामं तुमची जी अडकलेली आहे ती इथं पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसत आहेत. कारण इथं बॉटम ऑफ द डेकची एनर्जी निघून आलेली, 3 ऑफ वँडची एनर्जी निघून आलेली. याचाही अर्थ असा होतो की पोस्टपोन होण्याची, प्रलंबित होण्याची, पुढे सरकण्याची वेटिंग पिरियड हा खूप मोठा असू शकतो. पण पुढे भविष्यामध्ये जाऊन असं पण आहे की हे तुमचा बिझनेस असेल किंवा तुमचा जॉब असेल किंवा तुम्हाला अब्रॉडला जायचं असेल, तर इथं विजाचं तुमचं काम होऊ शकतं, बाहेरचं तुम्हाला जॉब मिळू शकतो, तिकडची तुम्हाला चांगल्या पद्धतीची ऑफर येऊ शकते. तुमचा जर काही बिझनेस तुम्हाला त्याचा विस्तार करायचा असेल, तर इथं विस्तारीकरणाची पण खूप छान एनर्जी आपल्याला निघून येत आहे. 9 ऑफ कप्सची पण इथं आपल्याकडे एनर्जी निघून आलेली आहे. 9 ऑफ कप्स पण हेच सांगायला गेलेलं आहे की ज्या पण तुमच्या काही इच्छा आहेत त्या इथं आपल्याला पूर्णपणे होताना दिसत आहे. मॅनिफेस्टेशन जे आहे इथं सत्यामध्ये उतरताना दिसत आहे. नंतर पहिले एक 6 महिने अशा पद्धतीनं आपली कामं पुढे सरकत राहतील, पण त्याच्यानंतर जे आहे इतक्या छान पद्धतीनं ते रुटीन लागणार आहे की कुठलंही डिस्टर्बन्स त्याच्यामध्ये न येता, कुठलाही अडथळा न त्याच्यामध्ये येता आपलं हे काम पूर्ण होत राहणार आहे. तर साधारणपणे कन्या राशीची जी आपण एनर्जी काढलेली आहे ती सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, वैवाहिक जी पाहिलेली आहे ती खूप छान पद्धतीने आलेली आहे. पॉझिटिव्ह पद्धतीनंच आलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ते पण इथं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढं आपण या ओशोच्या डेक मधून जे पाहणार आहोत ते आपल्याला युनिव्हर्सलला ऍडवाइस काय दिलेला आहोत ते पाहणार आहोत. चला तर मग बरोबर माझ्या या आणि पहा की आपल्याला ऍडवाइस काय आहे, कुठल्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायला सांगायला लागलेलं आहे. तर पहिलंच कार्ड आलेलं आहे आपल्याला इंटिग्रेशनची एनर्जी निघून आलेली आहे, जे की एक सांगायला लागलेलं आहे की जिथं पण तुम्हाला असं वाटेल की कुठे ना कुठे तर आता इथे एंड व्हायला लागलेला आहे, आता याच्या पुढे काय, जेव्हा पण हा आपल्याला प्रश्न तयार होईल ना,
तेव्हा फक्त हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जर रात्र जर झाली तर सकाळ ही होणारच आहे, सूर्योदय हा होणारच आहे. रात्र झाली तरी रात्र पण संपवायच्या मार्गावरच असते आणि दिवस उजळायच्या मार्गावरच असतो. त्यामुळं कामाला विलंब झाला किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत आणि खूप साऱ्या अडचणी आपल्या जीवनामध्ये यायला लागलेल्या आहेत, म्हणून आपल्याला इथे खचून जायचं नाही. तर आपला कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो कायमच ठेवायचा आहे. आपल्याला मॉरॅलिटीनं वागायचं आहे, मॉरल राहायचं आहे. कुठलंही काम आपल्याला कोणाचंही फसवणूक लबाडी करून करायचं नाही, कारण याचा जो आहे याचा परिणाम उलटा रिव्हर्स तुमच्यावर होण्याची इथं आपल्याला शक्यता दिसते. त्यामुळं मॉरॅलिटीनं आपल्याला जायचा अडवाईस जो आहे इथं आपल्याला युनिव्हर्सलनं दिलेला आहे. तर साधारणपणे ही होती आपली कन्या राशीची 2025 ची एनर्जी. अबंडन्स आपल्या लाईफमध्ये खूप चांगल्या पद्धतीने घेऊन यायला लागलेला आहे, पण थोडासा आपल्याला पेशन्स पाहिजे. पेशन्सने जर तुम्ही गेला तर हे येणारं वर्ष आपल्यासाठी अतिशय सुंदर आहे. थँक्यू व्हेरी मच.